नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत करतो आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अखेर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. अखेर मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. संपूर्ण बातमी जाणून घेऊ मित्रांनो. राज्यातील जे अतिवृष्टी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. कारण की फार मोठ्या प्रमाणात नुकसान हे अतिवृष्टीमुळं आणि या पावसामुळं झालेलं आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत नुकसान भरपाई म्हणून रक्कम सुद्धा वितरित करण्याचं काम सरकार करत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2000 कोटी रुपयाची जी रक्कम आहे त्याच्यावर जास्तच रक्कम माझ्या मते आहे. आणि ती रक्कम आता आपल्या या जिल्ह्यांना म्हणजे हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल किंवा इतर कोणतेही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांना आता भेटणार आहे. आणि मराठवाड्यातील फार मोठे नुकसान हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री यांनी कालच माध्यमाशी बोलता असताना त्यांनी जो निधी सांगितला तो पण सांगितला. आणि शेतकरी बांधवांना जो GR आहे तो सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे की निधी वितरित करण्याबाबतचा. आता लवकरच याद्या येतील. याद्या आल्यानंतर EKYC होईल. EKYC झाल्याच्या नंतर हे जो रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला देण्यात येईल. राज्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानामुळे पिकाच्या अतोनात नुकसान झालं. आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्याचे कृषी मंत्री आपले भरणे मामा यांनी नुकसान भरपाईच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच जी रक्कम आहे ती रक्कम एकंदरीत देण्याचं काम सरकार करणार आहे असं शासनाचा प्रयत्न असल्याचे संकेत दिले आहेत. एकंदरीत भरणे मामा यांनी काय केलं, कृषी मंत्री यांनी नुकसान भरपाईच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची माहिती दिली असून दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांची दिवाळी ही गोड होईल अशी संकेत शासनाकडून दिलेले आहेत. एकंदरीत ही रक्कम जी आहे ती लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे. धन्यवाद.